नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, सुप्रियाताईंचा मी कोणी चाहता फॅन वगैरे नाही, हे तुम्हाला माहिती आहे. जेव्हा जेव्हा संधी मिळते तेव्हा त्यांच्या चुका शोधून त्यावर बोट ठेवणं आणि जमेल तशी त्यांच्यावर सडकून टीका करणं हे माझ्याकडून झालेलं आहे आणि मी ते नाकारत सुद्धा नाही. पण एक गोष्ट मान्य करावी लागेल की ज्या वेळेला सुप्रियाताई असोत किंवा शरद पवार असोत, त्यांच्या हातून एखादी चांगली गोष्ट घडली असेल, चांगलं वक्तव्य आलं असेल, तर त्याचं सुद्धा अगत्याने कौतुक करण्याचं कर्तव्य मी बजावत असतो. आणि मी जी पत्रकारिता शिकलो त्यामध्ये ही गोष्ट आलेली आहे की आपण भले तटस्थ असू नसू, पण कोणावर अन्याय मात्र करायचा नाही. आणि म्हणूनच जर साधारण 8-10 दिवसापूर्वी कधीतरी सुप्रियाताईंवर इतका बेशरमपणा करू नका अशी सडकून टीका मी केलेली होती, भाऊ तोरसेकरने केलेली होती, तर मग आज एक अतिशय चांगलं, समजदार आणि समजूतदार, समंजस अशी भूमिका सुप्रियाताईंनी घेतली असेल तर त्यांची पाठ थोपटणं हे सुद्धा माझं कर्तव्य होतं असं मी मानतो. आणि म्हणूनच आज हा व्हिडिओ मी सुप्रियाताईंचं कौतुक करण्यासाठी केलेला आहे. त्याचे दोन अर्थ असू शकतात. दोन अर्थ म्हणजे एक तर कदाचित सुप्रियाताईंचे थोडी प्रगल्भता आल्यामुळे पाय जमिनीला लागलेले असू शकतात, किंवा त्यांना आपल्या महागठबंधनातील, महाविकास आघाडीतील एक वरिष्ठ नेते उद्धव ठाकरे आणि तुमचे राहुल गांधी यांना थोबडून काढायचं असेल. दोन्ही बाजू होऊ शकतात. कारण बिहार विधानसभेचे निकाल आल्यानंतर ज्या प्रकारच्या प्रतिक्रिया काँग्रेसच्या गोटातून आणि उबाठा सेनेच्या गोटातून आल्या, त्याच्या नेमकी उलटी प्रतिक्रिया सुप्रियाताईंकडून आलेली आहे. कुठेतरी मला आता माहित नाही, मी कुठे व्हिडिओ बघितला एक, त्यामध्ये जेव्हा पत्रकारांनी बिहारच्या निकालाबद्दल प्रतिक्रिया विचारली तेव्हा सुप्रियाताईंनी अतिशय साफ, स्वच्छपणे वोट चोरी, वोटर लिस्ट मधली गडबड यामध्ये काडी मात्र तथ्य नाही याची ग्वाही दिली. आणि ती ग्वाही देण्यासाठी त्यांनी शेखर गुप्ता या एका नामवंत संपादक पत्रकाराने केलेलं जे नेमकं विश्लेषण आहे ते त्या समोर जमलेल्या घोळक्यातल्या पत्रकारांना ऐकवलं. निवडणुकीचे निकाल आणि त्याची आकडेवारी हा नेहमी खेळ असतो. मार्क ट्वेन नावाचा एक लेखक, विचारवंत, असं नेहमी त्याचं वक्तव्य मी अनेकदा कोट करतो. तो मार्क ट्वेन म्हणतो की एक म्हणजे साधं सुधं खोटं असतं, दुसरं धादांत खोटं असतं, पण या दोघांपेक्षाही अतिशय डेंजरस काय असेल, भयंकर काय असेल, तर आकडेवारीचा खेळ, स्टॅटिस्टिक्स. तेच आकडे तुम्ही इकडे तिकडे करून नेमका सूर्याला चंद्र ठरवू शकता, इथपर्यंत वडाची साथ पिंपळाला लावण्याचा स्कोप आकडेवारी तुम्हाला देत असते. आणि सुप्रियाताईंनी नेमका तोच घपला जो आहे, घोटाळा जो आहे, त्याच्यावर लक्ष ठेवलं. निकाल आल्यानंतर हा मग काय, निवडणूक आयोग तर धुणी भांडीच करतो भाजपची, इथपर्यंत प्रतिक्रिया दिल्या गेल्या. वोट चोरी होत होती, गफलती होत होत्या, ईव्हीएम मध्ये गडबड आहे, हे गेल्या 5-6 वर्षात चावून चोथा झालेले विषय आहेत. व्यवहारात तसं काहीही होत नाही हे अगदी सुप्रीम कोर्टाने पण ठरवलंय. तर सुप्रीम कोर्ट पण भाजपच्या खिशात आहे. मग तुम्ही निवडणुका का लढवता हा सुद्धा प्रश्न येतो. तुमचा जर अंपायरवर विश्वास नाहीये तर त्या अंपायरच्या निरीक्षणाखाली, परीक्षणाखाली जो सामना होतो तो सामना खेळायला तुम्ही मैदानात उतरता तरी कशाला, हा विषय आहेच. तुम्हाला आठवत असेल तर 2019 मध्ये लोकसभेचे निकाल आल्यानंतर विधानसभा निवडणुका व्हायच्या असताना राज ठाकरे यांनी या
ईव्हीएमचा विषय घेतला होता. त्यासाठी राज ठाकरे पार दिल्लीला निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना जाऊन भेटले होते आणि येता येता सोनिया गांधींना सुद्धा भेटून आले होते. पण नंतरच्या काळात त्यांनी जी भूमिका घेतली होती की जोपर्यंत ईव्हीएम रद्द करून कागदी मतपत्रिकांवर मतदान होत नाही तोपर्यंत निवडणुका लढवायच्याच नाही, अशी भूमिका घेतल्यानंतर शरद पवारांनी झुरळासारखं राज ठाकरे यांच्या भूमिकेला झटकून टाकलं आणि आम्हाला राज ठाकरेंच्या सोबत जाता येणार नाही, लढता येणार नाही, कारण राजकीय पक्षाला आपलं अस्तित्व दाखवण्याचा एकमेव आधार निवडणुका असतात. असो, मुद्दा असा आहे की त्यामध्ये काही तथ्य नाही, ते चोथा झालेले विषय. तरीही परत एकदा विधानसभा बिहार निवडणुकीनंतर निकालानंतर तोच चोथा चावायला सुरुवात केली आणि त्यातून काहीतरी रस मिळेल अशी अपेक्षा केली गेली. ते तो दावा सुप्रियाताईंनी साफ नाकारला. मतदानामध्ये कुठचीही गडबड झाली नाही यासाठी सुप्रियाताईंनी एक अभ्यासू, वास्तविक ठरण्याचा प्रयत्न करणारा पत्रकार शेखर गुप्ता याचा जो विश्लेषण आहे त्याचा आधार दिला की जर आरजेडी असेल, राष्ट्रीय जनता दल असेल, काँग्रेस असेल, भारतीय जनता पक्ष असेल, जदयू असेल, नितीश कुमारांचा पक्ष असेल, यापैकी कोणाच्याही मतामध्ये कुठलीही अवाढव्य वाढ झालेली नसेल किंवा घट झालेली नसेल तर मग गफलत झाली म्हणजे काय, कोणाची तरी मतं चोरली तर ती कोणाकडे तरी जायला पाहिजेत. अदरवाईज इतकी प्रचंड काय ते 36 विरुद्ध 202 एवढा फरक पडत नाही. तुम्हाला जी एक जागा मिळाली आणि त्याच्या बदल्यात त्यांना 7 जागा मिळाल्या, हे जिंकलेल्या जागांचे आकडे. पण तुम्हाला मतचोरीतून ते आकडे मिळाले असा दावा करता येत नाही. याचं कारण जर 2020 आणि 2025 या दोनही काळामध्ये त्या त्या पक्षाला मिळालेल्या मतांमध्ये अर्धा टक्का 1% घट किंवा वाढ झालेली आहे तर तेवढी वाढ म्हणजे चोरी म्हणता येत नाही किंवा तेवढी घट म्हणजे चोरी म्हणता येत नाही. नाही तर दर 5 वर्षांनी निवडणुका घ्यायच्या कशाला. गेल्या वेळच्या मतानुसारच यावेळेला मतदान झालं पाहिजे. गेल्या वेळेप्रमाणेच यावेळेला टक्केवारी आणि जागा असल्या पाहिजेत. हा जर हट्ट असेल तर मग निवडणुका घेण्याची तरी गरज काय, असाही प्रश्न विचारावा लागेल. लोकसभेला भाजपच्या जागा कमी झाल्या आणि म्हणूनच त्याप्रमाणेच विधानसभेला सुद्धा जागा भाजपच्या कमी व्हायला पाहिजेत. अरे असंच म्हणणं असेल तर मग वन नेशन वन इलेक्शन का नको आहे. दोन्ही वेळेला मतदार वेगवेगळ्या प्रकारे आपला मताचा अधिकार वापरतो. हा युक्तिवाद करणारेच म्हणतात की लोकसभेत 6 महिन्यापूर्वी झालं तेच 6 महिन्यानंतर विधानसभेला झालं पाहिजे. आणि तसंच होणार असेल तर मग एकाच वेळेला दोन्ही लोकसभा विधानसभा का नको. सगळं काय गोंधळ आहे. गोंधळ म्हणण्यापेक्षा दिशाभूल करण्याचा हेतू असतो. पण तो सातत्याने सुप्रियाताई, शरद पवार पण करत असतात. पण या वेळेला जर सुप्रियाताईंनी समंजस आणि प्रामाणिकपणा दाखवला असेल तर त्यांची पाठ थोपटली पाहिजे. कारण त्यांनी विरोधी पक्षाच्या म्हणजे आपल्याच मित्र पक्षांनी जे हातपाय आपटणं सुरू केलेलं आहे ते किती निरर्थक आहे ते सांगणारं वक्तव्य केलेलं आहे. जर 5 वर्षापूर्वी आणि आज बिहारच्या विधानसभा निवडणुकीमध्ये सगळ्या पक्षांना मिळालेल्या मतांमध्ये फारसा फरक पडत नसेल तर मग वोट चोरी, मतदार यादीतली गडबड हे दावे फोल ठरतात. हे अतिशय योग्य रीतीने शेखर गुप्ता यांनी दाखवून दिले. असं म्हणत एक प्रकारे सुप्रियाताईंनी उबाठा शिवसेना आणि काँग्रेस यांना चक्क थोबाडून काढलेले, त्याचं कौतुक केलं पाहिजे. आणि त्याच्या पलीकडे जाऊन असं का झालं याचं मंथन करायला पाहिजे असं त्यांनी सांगितलं. आणि हे कौतुकास्पद आहे. समोरचा प्रत्येक वेळेला चुकीचा असतो असं म्हणून आपण तोंड देखलं
आपला बचाव करू शकतो, पण त्यातून बचाव होत नसतो. मी तुम्हाला या आकड्यांचा एक गमतीशीर गोष्ट सांगतो. 10 वर्षापूर्वी की 8 वर्षापूर्वी कर्नाटकच्या निवडणुकीमध्ये कर्नाटकच्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक मतं कोणाला मिळाली होती? भाजपला मिळाली होती. सर्वाधिक जागा भाजपला मिळालेल्या होत्या. पण मतांची टक्केवारी तुम्ही बघितली तर काँग्रेसला 2% मतं भाजपपेक्षा अधिक होती. पण भाजपला जितक्या जागा मिळाल्या होत्या त्यापेक्षा काँग्रेसला प्रचंड कमी जागा मिळालेल्या होत्या. का मिळालेल्या होत्या कमी जागा? कारण सरळ होतं की तुमची जी मतं असतात, तुम्हाला जो मतदार असतो तो मतदार सगळीकडे समपातळीत असेल तर त्याचा प्रभाव सगळ्या मतदारसंघात कमी होतो. याच्या उलट तुमचा जो काही मतदार आहे तो निवडक मतदारसंघामध्ये असेल तर तो अधिक प्रभावशाली असतो. आता साधी बिहारच्या निवडणुकीची आकडेवारी तुम्ही घ्या. ओवैसीने काहीतरी 20-22 जागा लढवल्या. त्याला 1.5% मत आहेत. किती? 1.5%. काँग्रेसला 5-7% मत आहेत. पण 1.5%मध्ये ओवैसीचे 4 का 5 आमदार निवडून आले आणि काँग्रेसला 6-7%वर फक्त 6 आमदार निवडून आले. तर का? याचं उत्तर शोधलं पाहिजे. म्हणजे काँग्रेसने किती जागा लढवल्या? ओवैसीच्या तिप्पट जागा लढवल्या. पुढे काँग्रेसची 6% मतं जी असतील तर ती 60 मतदारसंघात विभागली गेली. पण ओवैसीची 1.5% मतं अवघ्या 15, 17, 18 मतदारसंघात विभागली गेली असेल तर त्यातल्या 4-5 जागी ती सर्वात उंचीला झाली आणि निवडून आली. कारण आपल्याकडची निवडणूक पद्धती जी आहे ती फर्स्ट पास द पोस्ट. म्हणजे रेसमध्ये धावणारे जितके घोडे आहेत किंवा जितके स्पर्धक आहेत त्या स्पर्धकापैकी सर्वात पहिल्यांदा ती सीमारेषा ओलांडणारा असतो तो जिंकला. त्यापेक्षा स्प्लिट सेकंड म्हणजे अर्धा सेकंड, पाव सेकंड इतक्या फरकाने पण जो मागे राहतो तो 2 नंबरचा असतो. त्यामुळे 1.25 सेकंद म्हणजे जवळ दोघांचाही तिघांचाही पहिल्या 2-3 स्पीड जो असतो धावणाऱ्यांचा तो सारखाच असतो. पण पाव सेकंद, अर्धा सेकंद एवढ्यानी पहिला, दुसरा, तिसरा ठरतो. आणि निवडणुकीमध्ये त्या पाव सेकंदानी पहिला माणूस असतो तो निवडून येतो आणि दुसरा असतो त्याला पराभूत मानलं जातं. किंवा हे जे काय म्हणतात त्याला तत्व आहे ते लक्षात घेतलं, हे लॉजिक लक्षात घेतलं तर आज सुद्धा पाला पाचोळा झाला, सुपडा साफ झाला ही भाषा खोटी आहे. काँग्रेस किंवा तेजस्वी यादव, आरजेडी यांचं बिहारमध्ये जागा जिंकण्यामध्ये सुपडा साफ झालाय, पण मतांमध्ये काही फार मोठं नुकसान झालेलं नाही. 4-5% नुकसान आहे का 2-3% नुकसान असेल. गेल्या वेळेला चिराग हा एनडीएच्या विरोधात होता, त्याने मतं खाल्ली होतो, तो चिराग इकडे आला, त्यांचं पारडं जड झालं. पण इकडे चिराग तुमच्या बरोबर पण नव्हता, त्यांच्या बरोबर सुद्धा नव्हता. तो चिराग पोत्यातला बटाटा त्यांच्या पारड्यात आला, त्यांचं पारडं खाली गेलं. पण तो बटाटा परत एकदा पोत्यात असता तर कदाचित एवढा फरक पडला नसता. आज सुद्धा 22%हून अधिक आरजेडीची मतं आहेत. 7-8-6% काहीतरी काँग्रेसची मतं आहेत. इतर ज्यांच्या बरोबरचे मित्र पक्ष जे आहेत त्यांची मिळून जवळजवळ 37-38%पेक्षा अधिक मतं आहेत. जागा कमी झाल्या असतील पण जनमानसामध्ये आजही त्यांचं 1/3 पेक्षा अधिक मतदान त्यांना आहे. 1/3 पेक्षा अधिक आहे. त्यामुळे सुपडा साफ झालाय ही भाषा चुकीची आहे. सुपडा साफ झालेला नाही, ते पराभूत झालेले. क्रिकेटच्या खेळात आपण बघतो 1 रन अधिक केला की समोरचा जिंकला आणि 1 रन कमी पडला तरीही तुम्ही हरलात. नेमकी ही गोष्ट न सांगता त्याचा सुपडा साफ झाला, यांची लाट आली, यांची सुनाक, ही जी भाषा असते ही फसवणारी असते. आणि ही भाषा फसवणारी असली तरी त्यापासून सुप्रियाताई दूर राहत असतील तर सुप्रियाताईंचं डोकं ठिकाणावर येतंय, त्यांचे पाय जमिनीला लागतायत.
यासाठी सुप्रियाताईंचं कौतुक करणं मला आवश्यक वाटतं. कारण कुठच्याही राजकारणामध्ये पाय जमिनीवर असले पाहिजे. भारतीय जनता पक्ष, मोदी, शहा किंवा भाजपचे नेते यांच्या यशाचं सगळ्यात मोठं गमक काय असेल तर महाराष्ट्रातल्या प्रदेश अध्यक्षापासून दिल्लीच्या पंतप्रधान आणि राष्ट्रीय अध्यक्षापर्यंत भाजपच्या बहुतांश नेत्यांचे पाय जमिनीवर टेकलेले असतात. आपल्या पक्षाची पाळंमुळं जमिनीत घट्ट रोवायची आणि ती अधिकाधिक खोलवर घेऊन जायची. तर कुठलीही वादळं आली, कुठलाही चक्रवात आला तरी आपल्या पक्षाचं जो वृक्ष आहे, झाड आहे, ते उन्मळून पडणार नाही याची काळजी घेणारे बहुसंख्य नेते जर भाजपमध्ये असतील तर मग भाजपला हरवणं अवघड जातं. याच्या उलट काँग्रेस असो, आरजेडी असो, काय ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असो, उबाठा शिवसेना असो, यांच्याकडे मातीत पाय रोवून, पाळमुळं रोवून उभे असलेले नेते जवळपास नाहीत. नेत्याच्या कृपेने, नेत्याच्या नावावर येणाऱ्या लाटेत स्वार होऊन निवडणुका जिंकणारे नेते पक्षाला उभा करू शकत नाहीत. मोदींच्या लोकप्रियतेवर भाजपने देशाच्या कानाकोपऱ्यात अनेक राज्यात आपली पाळंमुळं रुजवली आणि ती रुजवून घट्ट करणारे अनेक भाजपचे कार्यकर्ते आणि नेते यांनी जमिनीत स्वतःला गाडून घेतले. त्यांना पद, नगरसेवक पद, आमदार पद मिळालेलं नाही. गेली 5 वर्षापेक्षा अधिक काळ विनोद तावडे सारखा कार्यकर्ता महाराष्ट्रातून उठून दिल्लीत जाऊन बसलेला आहे, पाटण्यात बसलेला असतो, चंडीगडला बसलेला असतो, पण त्याला कुठलंही सत्तापद मिळालेलं नाही, खासदारपद नाही, मंत्रीपद नाही. पण तो ज्या मेहनतीने काम करतो त्या मेहनतीकडे जर सुप्रियाताईंनी लक्ष दिलं तर मग दिल्लीत जाऊन किंवा मुंबईत राहून किंवा शरद पवारांच्या छायेमध्ये राहून आपण काय केलं पाहिजे हे सुप्रियाताईंना कळू शकतं, समजू शकतं आणि त्यांनी ते आत्मसात केलं तर शरद पवार गटाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुद्धा परत जोमाने उभा राहू शकतो. निवडणूक जिंकल्यानंतर बहुमत मिळवून सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्यावर विरोधी पक्षात बसण्याची वेळ आली. याचं कारण सुप्रियाताईंच्या पिताश्रींनी दगाबाजी केलेली होती, फ्रॉड केला होता, पॉकेटमारी केली होती. युतीला मिळालेलं बहुमत पळवायचं आणि महाविकास आघाडीचं बहुमत दाखवायचं, याला दरोडेखोरी किंवा पाकिटमारी म्हणतात. त्याचा अत्यानंद सुप्रियाताईंना झाला होता. तिथे त्यांची घसरगुंडी सुरू होते. त्याच्या उलट आज बिहारमध्ये ज्या प्रकारे एनडीएला यश मिळालंय तर त्याच्यावर खोटे नाटे आरोप करण्यापेक्षा त्या यशाचं आणि आपल्या महागठबंधनाच्या अपयशाचं मंथन करणं, चिंतन करणं, आत्ममंथन करणं, आत्मचिंतन करणं याकडे जर सुप्रियाताई वळणार असतील तर त्यांना भवितव्य नक्कीच आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली शरद पवार गट परत एकदा उभा राहू शकतो. या वयात शरद पवारांना घरी बसून सुप्रियाताईंनी या रस्त्यावर वाटचाल करायची ठरवली तर त्यांचा पक्ष परत एकदा जोमाने उभा राहू शकतो. आणि ज्या वेळेला सुप्रियाताई या प्रकारचं वक्तव्य करतात, समजूतदार आणि संबंधस वक्तव्य करतात, तेव्हा त्यांच्या विषयीच्या अशा जागृत होतात. मी त्यांचा टीकाकार आहे, अगदी सडकून टीका करतो, पण ज्या वेळेला आपण ज्याच्यावर टीका करतोय तो जेव्हा प्रामाणिक प्रयत्न करताना दिसतो, सत्य स्वीकारण्याची तयारी करताना दिसतो, आपली चूक स्वीकारून ती चूक दुरुस्त करण्याच्या दृष्टीने पहिलं पाऊल टाकतो, तेव्हा त्याची पाठ थोपडणं हे सुद्धा माझ्यासारख्या टीकाकाराचं आणि भाष्यकाराचं कर्तव्य असतं. आणि म्हणून सुप्रियाताईंचे मी कौतुक करतो, खरंच कौतुक करतो की सगळीकडे गदारोळ चालू आहे, वोट चोरी, निवडणूक मतदार यादी मधला घोळ. अशा वेळेला डोकं ठिकाणावर ठेवून दादांत खोटी विश्लेषण करणाऱ्यांच्या गर्दीतून शेखर गुप्ता सारख्या वास्तववादी विश्लेषणाला शोधून
ते पत्रकारांना ऐकवण्याची हिंमत जर सुप्रियाताईंनी केली असेल तर ते योग्य दिशेने पडलेलं पहिलं पाऊल आहे. आणि त्यासाठी त्यांचं प्रत्येकाने कौतुक केलं पाहिजे. पण दुर्दैव असं आहे सुप्रियाताई, की जे भडमुंजे पत्रकार तुमच्या भोवती गोळा होतात ते अशा वक्तव्याला किंमत देत नाहीत. आणि मग तुमच्या चुकीच्या वक्तव्याला प्रसिद्धी देऊन तुम्हाला अधिकाधिक गर्तेत घेऊन जातात. अशा पत्रकारांपासून दूर राहा. योग्य विश्लेषण शोधा, त्यावर आपलं काम सुरू करा. तुम्हालाही भवितव्य असू शकतं. असो मित्रांनो, आता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.